नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकरांकडून घटनास्थळी पाहणी, प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू असल्याची माहिती। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती दिली असं बालाजी कल्याणकर यांनी सांगितलंय। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपण बघतो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। विहिरीत जे आहे ते पाणी भरलेलं असल्यामुळे 4 ते 5 मोटर लावून संपूर्ण विहिरीतील पाणी काढलं जात आहे आणि यामध्ये जे आहे ते संपूर्ण ट्रॅक्टरसह ट्रॅली आणि 8 महिला विहिरीत अडकून पडल्या आहेत। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आपण बघतो अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ते नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे घडली आहे। बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे, त्यामुळे सुद्धा बचाव कार्यात अडथळा येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर नातेवाईकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो। आता जे आहे ते प्रशासन बचाव कार्य करताना पाहायला मिळतं। आता किती वेळ लागतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र असं असलं तरी या दुर्दैवी घटनेत जवळपास 7 ते 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ज्ञानेश्वर लोंढे आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आहेत। सर, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी घटना घडली, आपण पाहणी केली, काय सगळं समजलंय? विहिरीत पाणी एवढं मोठं जास्त आहे की कैलनचं पाणी असल्यामुळं पाणी हटत नाही। आज सकाळपासून कारवाई चालू आहे। तसंच प्रशासन सुद्धा कलेक्टर साहेबाला 8:30 वाजता फोन केल्यानंतर मला कळाल्यानंतर तात्काळ मी फोन केला आणि कलेक्टर साहेबांनी RDC साहेब, DSP साहेब, सगळे या भागाचे पोलीस सर्व कर्मचारी अधिकारी काम प्रगतीवर चालू आहे आणि तसेच क्रेनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, JCPची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि खूप मोठी दुर्घटना झाली आणि आज प्रगतीवर काम चालू आहे आणि एवढं दुःखाचं डोंगर या भागावर, या परिसरावर पसरलेलं आहे। मी सुद्धा सकाळी मला 8:30 वाजता कळाल्यानंतर मी लगेच कलेक्टर साहेबाला, प्रशासनाला सांगून, पोलीस खात्याला सांगून, SP साहेबाला बोलवून, तसेच मी CM साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही DCM साहेबाला सांगितलेलं आहे। याची घटनेची माहिती दिलेली आहे आणि 100% प्रशासन आणि सरकार या परिवाराच्या पाठीशी राहील, मी याची ग्वाही देतो। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।